नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे टमाटरच्या वड्याची रेसिपी. जसं आपण लोणचं वगैरे खातो ना जेवणाच्या टायमाला तोंडी लावासाठी, तसं हे वडे खाऊन बघायचे. इतके भारी लागतात खायला की आणखी 2 पोळ्या वगैरे खायची इच्छा होते सोबतच. चला आता सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी मी 5 किलो टमाटर पिकलेवाले जे असतात ना लाल लाल, ते मस्त घ्यायचे आणि थोडंसं असं रफली कापून घ्यायचे. कापल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये असं दरदरचं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे. खूप जास्त फाईन पेस्ट नाही करायचं आहे, दरदरचं करायचं आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये नसेल होत ना बरोबर, तर जो मिरची कटर असते ना घरी, तर त्याच्याने पण केले ना तर आणखी मस्त होतील. पण कमी वेळामध्ये पटकन बनवायचे असेल ना तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं दरदरं बारीक करून घ्यायचं. नंतर हिरव्या मिरच्यासुद्धा त्याच्यामध्ये बारीक करून घ्यायच्या. एखाद्या पावच्या जवळपास मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. ह्या थोड्या तिखट आहे आणि तुम्हाला घ्यायचं असेल ना थोडं फिकं वगैरे असेल ना तर एखादा पाव परफेक्ट होऊन जाईल. तर तुम्हाला जितकं तिखट आवडत असेल तितक्यावर ते डिपेंड आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरच्याचा पेस्ट पण तयार करून घेतल्यानंतर त्यामध्ये किसलेलं गाजर, किसलेले मुळा व बारीक चिरलेला पालेकांदा आणि सोबतच कोथिंबीर हे सुद्धा टाकायचं. यामध्ये मी 2 गाजर घेतले आणि 2 मुळा घेतलेला होता आणि 10-20 रुपयाचं पालेकांदा आणि सोबतच 10-20 रुपयाचं कोथिंबीर. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं. नंतर अर्धा किलो पोहे मी स्वच्छपणे साफ करून घेतले आणि धुवून घेतले व भिजू दिले थोडेसे. तुम्ही न भिजवता डायरेक्ट पोहे साफ करूनसुद्धा यामध्ये टाकू शकता. नंतर मी अर्धा कपच्या जवळपास तीळ व पाऊण कपच्या जवळपास जिरं व पाऊण कप ओवा हे सुद्धा ॲड केलं. ओवा टाकल्याने आणखी टेस्ट छान लागते आणि तिळाने पण जेव्हा वडे बनवतो ना तेव्हा पाहायला पण छान दिसते. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सर्व मस्तपैकी एकदा मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये तुम्हाला आणखी जास्त थोडंसं खट्टं मिठ्ठं आवडत असेल ना तर थोडंसं साखरेचे दाणे किंवा आमचूर पावडरसुद्धा तुम्ही टाकू शकता. बट मी तसं काही टाकलं नाही. मला जसं हे अशाच प्रकारे वडे आवडतात तर मी असेच टाकले. हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर हलकंसं पाणी सुटल्यासारखं वाटते, पण ते काही होत नाही. ते सर्व पोहे वगैरे आहे ना ते सर्व पूर्ण ॲब्झॉर्ब करून घेते आणि नसेल पण करत ना तरी काही हरकत नाही. बरोबर परफेक्ट ते नंतर जसे आपण वडे बनवतो ना तसं ते बरोबर ॲब्झॉर्ब होऊन जाते वड्यामध्ये. नंतर एखाद्या कपड्यावर किंवा प्लास्टिकच्या शीटवर अशा प्रकारे थोडंसं बॅटर घ्यायचं, म्हणजे मिश्रण घ्यायचं चम्मचमध्ये आणि हलक्या हलक्या हाताने असं वड्याच्या शेपमध्ये पसरवून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ नाही, खूप जास्तच जाड नाही करायचे. हलकेसे जाड राहील तरी चालेल, कारण की वारल्यानंतर हे पूर्ण पातळ होऊन जातात. तर खूप जास्त जाड पण नाही करायचे एक्स्ट्रीम लेवलचे, हलकेसे जाड करायचे, पण पातळ नाही करायचे. बघू शकता 2 दिवस चांगलं कडकडीत उन्हामध्ये वाळू द्यायचं. 2 म्हणता 3 दिवस वाळवायचं अगर नाही वारले असेल ना, आणि नंतर काढून घ्यायचे. तर बघा मी इतके जाड केल्यानंतर पण हे थोडेसे पातळ आले आहे. आणि नंतर काय करायचं, फ्राय करून दाखवते तुम्हाला. तर गॅसची फ्लेम ही अगदी मीडियम टू लो ठेवायची. कडकडीत असं गरम तेलामध्ये फ्राय नाही करायचे, नाहीतर लवकरच जळून जातील आणि मग खायला ते कडसटपणा वाटते. म्हणून थोडंसं मंद आचेवर किंवा मीडियम फ्लेमवर गरम केलेल्या तेलामध्ये फ्राय करायचे आणि खूप जास्त असं फ्राय करत नाही राहायचं. जसे टाकले की एखाद्या मिनटामध्येच, 1 मिनटही नाही लागत, पटकन काढून घ्यायचे. अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचे आणि जेवणामध्ये 2 वडे घ्यायचे आणि खाऊन बघायचे. इतके मस्त वाटतात ना, लोणच्यापेक्षाही खाऊन बघा एखाद्या वेळेस. नेहमी तुम्ही अशाच प्रकारे बनवून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.